Hello everyone, I am Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalaya, Sawantwadi. Last lecture we have discussed our first problem on ratio analysis. Today we are going to learn next type of problem, second problem of ratio analysis. See the problem. From the following particulars, calculate current ratio, liquid ratio. Liquid ratio means quick ratio, creditors turnover ratio, and average credit sales of Surya Limited and Chandra Limited. बघा, लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण कसा डेटा बघितला होता. ओनली वन कंपनी आणि वन कंपनीशी कनेक्टेड इन्फॉर्मेशन होती आणि त्याच्यातून आपल्याला रेशोज कॅल्क्युलेट करायचे होते. दिस इज द नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय आहे, टू कंपनीज दिलेले आहेत. फर्स्ट इज द सूर्या लिमिटेड अँड सेकंड इज द चंद्रा लिमिटेड. तर या दोन्ही कंपनीचे आपल्याला रेशोज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, स्टॉक 8 लाख, 1 लाख, debtors 1,70,000, 1,40,000, cash 30,000, 60,000, trade creditors 2,80,000, 1,50,000, bills payable 20,000, 10,000, bank overdraft 40,000, 30,000, creditors for expenses 60,000, 10,000, and total purchases 9,30,000 and 6,60,000. Total purchases means it includes cash and credit purchases. Okay, that is the problem. त्या अमाऊंट काय करा, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉब्लेम कम्प्लीट राईट डाऊन करा. म्हणजे जेव्हा आपण इथे फॉर्म्युलाज आपण बघणार आहोत तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेमचा रेफरन्स घेता येणार आहे. मला प्रत्येक वेळी बॅक जावं लागतं. ठीक आहे ना? ठीक आहे. ओके, बघा, सी द फर्स्ट फॉर्म्युला, फर्स्ट रेशो दे हॅव आस्क्ड, दॅट इज द करंट रेशो. And for calculation of current ratio, this formula we used, that is the current assets divided by current liabilities. Okay, आणि जेव्हा दोन कंपनीज दिल्या जातात तेव्हा काय करायचं बघा, फॉर्म्युला एकदाच लिहायचा. ठीक आहे, करंट रेशियो इज इक्वल टू फॉर्म्युला वन टाइम राईट करायचा. करंट रेशियो इज इक्वल टू करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. अँड इन केस ऑफ सूर्या लिमिटेडचीच बॅलन्स शीट बघायची. त्याच्यामध्ये करंट असेटमध्ये 3 एलिमेंट, 3 फॅक्टर्स आहेत. फर्स्ट इज द स्टॉक, डेटर्स अँड कॅश. अँड सूर्या लिमिटेडच्या लायबिलिटी साईडला बघायचं किंवा जे काय डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये करंट लायबिलिटीज मध्ये कोण कोण येतं, ट्रेड क्रेडिटर्स, bills payable, bank overdraft plus creditors for expenses. For trade creditors here in this problem the wording is used, that is the creditors for expenses. And the amount of current asset total of stock plus debtors plus cash is 10 lakh rupees. Trade creditors, bills payable, bank overdraft amount is 4 lakh rupees. Means Surya Limited current ratio is 2.5:1 and the standard current ratio is 2:1. Means Surya Limited current ratio this ratio is the satisfactory ratio. And in case of Chandra Limited, same element, तो करंट असेट्स, करंट लायबिलिटीज. ओके, प्रत्येक वेळी लिहायची गरज नाहीये, इथे समजण्यासाठी तुम्हाला लिहिलेलं असतं. अदरवाइज रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, फर्स्ट स्टेप इज द फॉर्म्युला, सेकंड स्टेप इज द अमाऊंट अँड थर्ड स्टेप इज द रेशो. आणि 3 स्टेप मध्येच कॅल्क्युलेट करायचं. खूपशा स्टेप्स इन्क्रीज करायच्या नाहीयेत. आपण अकाउंटचा स्टडी करतो, आपण स्पेशलायझेशनचे स्टुडंट आहोत. इथं आपण काही थेरॉटिकल पेपर लिहित नाही किंवा एसे लिहिण्यासाठी बसलेलो नाहीये. ठीक आहे ना? मिनिमम रायटिंग आपलं असलं पाहिजे, क्वालिटीचं रायटिंग असलं पाहिजे आणि ते राईट असलं पाहिजे. ॲक्युरसी त्याच्यामध्ये असली पाहिजे. आपल्या सब्जेक्टला ते इम्पॉर्टंट असतं. नाहीतर पेपर तुम्ही लिहिलात 20 पानं आणि त्याच्यामध्ये ॲक्युरेट काहीच नसेल तर 0 असतो आपल्याकडे. बरोबर आहे ना? तर इन केस ऑफ चंद्रा लिमिटेड हिज total of current asset is 3 lakh rupees and current liability is 2 lakh rupees and Chandra Limited current ratio is 1.5:1. Okay, standard is 2:1. This is the below standard ratio. This is we can say unsatisfactory current ratio of Chandra Limited. Liquidity ratio means quick ratio and for calculation of liquidity ratio, quick ratio, the formula is used, that is quick assets divided by quick liabilities. And quick assets means स्टॉक क्विक असेट मध्ये इथे जात नाही, ओनली डेटर्स अँड कॅश, डेटर्स प्लस कॅश.
क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट याच्यामध्ये जात नाही. ओके, दॅट्स वाय बिल्स पेएबल प्लस क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस. In case of Surya Limited, quick asset of Surya Limited is 2 lakh divided by quick liabilities of Surya Limited is 3,60,000. Surya Limited quick ratio, liquid ratio is 0.5:1 and standard of quick ratio is 1:1. Means unsatisfactory quick payment capacity of the company. And in case of Chandra Limited, his quick assets is debtors plus cash and quick liabilities is creditors for expenses plus bills payable. 2 lakh divided by 1,70,000 and Chandra Limited quick ratio is 1.1:1. Means this is satisfactory position because of the standard of quick ratio is 1:1. Okay, this is the calculation of quick ratio or liquid ratio. Next ratio is the creditors turnover ratio. Okay, credit turnover ratio, otherwise creditors turnover ratio. क्रेडिटर म्हटलं की आपलं नेट क्रेडिट परचेसेस असतात आणि ॲव्हरेज क्रेडिटर्स असतात. त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, नेट क्रेडिट परचेसेस डिवायडेड बाय ॲव्हरेज क्रेडिटर्स. नेट क्रेडिट परचेसेस डिवायडेड बाय ॲव्हरेज क्रेडिटर्स. इन केस ऑफ सूर्या लिमिटेड, जर काय तुम्हाला क्रेडिट परचेसेस दिलेलं नसेल तर जे काय परचेसेस दिलेलं असतं त्याला क्रेडिट परचेसेस कन्सिडर करायचं. आणि आपल्याकडे जर ॲव्हरेज बिल्स पेएबल, त्याच्यानंतर ओपनिंग क्रेडिटर्स, क्लोजिंग क्रेडिटर्स असं नसेल तर जे क्रेडिटर आहेत त्यालाच ॲव्हरेज क्रेडिटर कन्सिडर करायचं. ठीक आहे. सूर्या लिमिटेड नेट क्रेडिट परचेसेस इज 9 lakh रुपीज अँड ॲव्हरेज क्रेडिटर्स इज 3 lakhs. मीन्स 3 times. बघा, क्रेडिटर्सशी कम्पेअर करता क्रेडिट परचेसेस 3 times आहेत. And in case of Chandra Limited, net credit purchases is 6,40,000 and average creditors is 1,60,000. Means 4 times. Surya Limited 3 times, Chandra Limited 4 times. Next ratio they have asked, that is the average credit sales for 3 months. Debtors 1,70,000 divided by 3 into 12. Okay, 6,80,000 is the average credit sales. Amount of debtors is 1,70,000 and 3-month period is given. That is the collection period. Amount collection period from debtors is 3 months. So 1,70,000 into 3, that is 6,80,000. That is the average credit sales for 3 months. Okay, this is the simple small problem of ratio analysis. आणि तो काय करा, टू कंपनीचा कसा कॅल्क्युलेट करायचा. कमेंट जर विचारली आपल्याला प्रॉब्लेमवरती तर कमेंट ही ऑलवेज स्टँडर्डशी कमेंट करायची. त्या रेशोचा स्टँडर्ड रेशो किती आहे. काय काय रेशोना स्टँडर्ड नाही आहे कारण ते इंडस्ट्री टू इंडस्ट्री, कंपनी टू कंपनी डिफर असतं. कंपनी स्वतःचे ओन स्टँडर्ड्स डिसाईड करत असतात. पण असे फ्यू रेशोज आहेत की ज्याच्यामध्ये स्टँडर्ड्स डिसाइडेड असतात. ठीक आहे. तर स्टँडर्ड बरोबर कम्पेअर करून काय करायचं, आपण आपल्या कमेंट द्यायचे. ठीक आहे.